म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, पहिला प्रयोग होता ना शिवाजी मंदिरला, धडधडत होतं. कारण एक तर खूप वर्षांनी नाटक आणि सगळंच होतं, आणि ऑडियन्समध्ये एंट्री हे सोपं नसतं. एरवी आम्ही स्टेजवर असतो ना, तेव्हा आम्हाला लोकांच्या नजरा दिसत नाहीत. हे जेव्हा आपण ऑडियन्समध्ये येतो, सगळ्यांचे लुकलुकणारे डोळे दिसतात ग, लोकांचे एक्सप्रेशन्स दिसतात, आणि कुठेतरी एक दडपण होतं की एका लग्नाची गोष्ट इतकं सुंदर झालं होतं नाटक, आता त्या एका लग्नाची पुढची गोष्ट, सो ते एक तर ते एक पाऊल पुढे तरी गेलं पाहिजे, नाहीतर ते मिसफायर होईल याची खूप भीती वाटते. आपण कितीही चांगलं केलं पण नाही झालं त्या तितपत बरं, तर काय करायचं. मी शिवाजी मंदिरच्या हाऊसफुल प्रयोगात मी ऑडियन्समध्ये एंट्री घेतली सांगते, आणि तो जो प्रेक्षकांचा चेहरा होता, तो जो प्रेक्षकांचा रिस्पॉन्स होता, त्या क्षणी मला असं वाटलं हा सगळा जो प्रेक्षक आहे तो माझ्या बाजूने, तो माझा प्रेक्षक आहे. आणि मग आय नेव्हर लुक बॅक. मग त्याच्यानंतर मग कायम मला कधीच भीती वाटली नाही. पण पहिली एंट्रीच्या वेळेस मला भीती वाटत होती की काय असेल, कसे रिसीव्ह करतील. आणि तसेच आजही मी सांगते ना, प्रेक्षक माझ्याकडे छान कौतुकाने बघत असतात, प्रेमाने बघत असतात. आता माझी सिरियल जी चालू होती, तर त्यात मी एंट्री घेऊन म्हणते की तुम्ही मला ओळखलत का, तर मग लोक म्हणे हो तर भुवनेश्वरी. आणि मग मी त्याला ऍड करून घ्यायचं की हो भुवनेश्वरी इथं नाही, हो भुवनेश्वरी तिथं झी मराठीवर, इथे मी मनी, असं करून ते करायचे. सो तो एक छान अनुभव आहे आणि मला फार आवडतं ते करायला.